नेहमी वादात असलेलं कादरी हॉस्पिटल, या कादरी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे 35 वर्षाचा युवक लखन वाघमारे याचा मृत्यू झाला। खऱ्या अर्थाने लखन वाघमारे त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याला पेन किलरचं इंजेक्शन दिलं आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। ही घटना घडून जवळपास 2 महिने उलटलेत, परंतु या कादरी हॉस्पिटलवर कारवाई झाली नाही। माननीय सोलापूर पोलीस आयुक्त यांना या परिवाराच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं की कादरी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे, परंतु 2 महिने उलटून गेले, त्यांना न्याय मिळाला नाही। म्हणून आज ते सहकुटुंब पूर्ण आज आंदोलनाला बसलं आहे। प्रथमतः आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आणि मला माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांना या माध्यमातून विनंती करायची आहे की हे नेहमी वादग्रस्त असलेला अनेक गुन्हे दाखल असलेला हे हॉस्पिटल, या हॉस्पिटलवर खरोखर कारवाई करून हे हॉस्पिटल सील केलं पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी तसं झालं नाही। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर शहरामध्ये आरोग्याच्या नावाखाली जे मोठमोठे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल आहेत, जे हॉस्पिटलवाले गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या टाळूवरची लोणी खाण्याचं काम करतात आणि हे पांढऱ्या पिशीमध्ये खरे काळे 2 कावळे आहेत, यांच्यावर खरोखर कारवाई झाली पाहिजे। आज लखनच्या पाठीमागं त्यांचा परिवार आज उद्ध्वस्त झालेला आहे। खऱ्या अर्थाने लखनचं परिवाराचा उद्धारनिर्वाह हा लखन होता। आज त्यांची आई, वडील, त्यांच्या पश्चात 2-3 मुलं आहेत, हे परिवार आज खरं रस्त्यावर आलेला आहे। म्हणून माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांना आमची विनंती आहे की या हॉस्पिटलवर कारवाई करून, त्या डॉक्टरवर कारवाई करून हे हॉस्पिटल सील करावं। या माध्यमातून मी विनंती करतो, जर येणाऱ्या काळात हे हॉस्पिटल सील झालं नाही तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं या सहपरिवाराला सोबत घेऊन कादरी हॉस्पिटलच्या समोर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे।